नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मानवी संवाद हे भावना, धारणा आणि प्रतिक्रियांचे जटिल जाळे आहेत। सामाजिक गतिशीलतेच्या गुंतागुंतीच्या नृत्यात हे स्पष्ट होते की लोक आपल्याशी कसे वागतात याचा एक महत्त्वपूर्ण भाग आपल्या स्वतःच्या वागणुकीवर प्रभाव पाडतो। बाह्य घटक निसंशयपणे भूमिका बजावत असले तरी इतरांना आपल्याला प्रतिसाद कसा दिला आहे हे घडवण्यात आपल्या कृती एक शक्तिशाली प्रेरक म्हणून काम करू शकतात। नंबर 1, मिरर इफेक्ट। मानसशास्त्रीय दृष्ट्या लोक त्यांना मिळालेल्या वर्तनाचे प्रतिबिंब देतात। जर आपण दयाळूपणा आणि आदर व्यक्त केला तर ते सहसा समान प्रतिसाद देते। या उलट नकारात्मक कृतीमुळे बचावात्मक किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया देऊ शकतात। नंबर 2, विश्वास आणि आदर निर्माण करणे। आपल्या आचरणातून विश्वास आणि आदर म्हणतो इतरांशी सहानुभूती आणि विचाराने वागणे सकारात्मक संबंध वाढवते, तर अप्रामाणिकपणा किंवा अनादर कोणत्याही नातेसंबंधाचा पाया नष्ट करते। नंबर 3, संवाद शैली बाब। प्रभावी संवादामध्ये केवळ आपण काय बोलतो असे नाही, तर आपण ते कसे बोलतो याचाही समावेश होतो। स्पष्ट आदरयुक्त संवाद रचनात्मक प्रतिसादांना आमंत्रित करतो, तर आक्रमकता किंवा निष्क्रिय आक्रमकता गैरसमज आणि घर्षण होऊ शकते। नंबर 4, सीमा निश्चित करणे। वैयक्तिक सीमा प्रस्थापित करणे आणि राखणे महत्त्वाचे आहे। जर आपण सतत इतरांना आपल्याशी गैरवर्तन करण्यास परवानगी दिली तर ते असे वर्तन स्वीकार्य असल्याचा संकेत पाठवते। सीमारेषा ठरवण्यातील ठामपणामुळे इतर आपल्याशी कसे वागतात यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। नंबर 5, परस्पराचे चक्र। मानवी नातेसंबंध अनेकदा परस्परांच्या चक्राचे अनुसरण करतात। दयाळूपणाची कृत्ये दयाळूपणाने भेटण्याची अधिक शक्यता असते आणि या उलट नकारात्मक वागणूक नकारात्मकतेची साखळी प्रतिक्रिया तयार करू शकते। नंबर 6, संज्ञानात्मक पूर्वग्रह आणि धारणा। आपले वर्तन इतर आपल्याला कसे समजतात यावर प्रभाव पाडतात आणि या धारणा संज्ञानात्मक पूर्वग्रह निर्माण करू शकतात। सकारात्मक कृतीमुळे अनुकूल पूर्वग्रह होऊ शकतो, तर नकारात्मक वर्तनामुळे प्रतिकूल निर्णय होऊ शकतो। नंबर 7, जबाबदारी आणि वैयक्तिक वाढ। आपल्याशी कसे वागले जाते यामधील आपली स्वतःची भूमिका स्वीकारणे आपल्याला जबाबदारी घेण्यास सक्षम करते। वैयक्तिक वाढीसाठी छत्रे ओळखणे आम्हाला नकारात्मक चक्र खंडित करण्यास आणि निरोगी नातेसंबंध वाढवण्यास सक्षम करते। नंबर 8, सामाजिक प्रभाव आणि पीअर डायनॅमिक्स। आमचे वर्तन वेगळे नाही, तो एका व्यापक सामाजिक संदर्भाचा भाग आहे। समूहातील गतिशीलता व्यक्ती एकमेकांशी कसे वागतात यावर प्रभाव टाकू शकतात। सकारात्मक समूह वर्तन सकारात्मक उपचारांना बळकटी देऊ शकते, तर नकारात्मक गतिशीलता गैरवर्तन वाढवू शकते। नंबर 9, सांस्कृतिक आणि संदर्भ घटक। वर्तनाला आकार देण्यासाठी सांस्कृतिक नियम आणि संदर्भ घटक देखील भूमिका बजावतात। सांस्कृतिक आणि परिस्थितीजन्य बारकावे समजून घेणे आणि त्यांच्याशी जुळवून घेणे इतरांद्वारे आपल्याशी कसे वागले जाते यावर परिणाम होऊ शकतो। लोक आपल्याशी कसे वागतात यात बाह्य घटक निष्फळपणे योगदान देत असते, तरी या उपचारांचा एक महत्त्वपूर्ण भाग आपल्या नियंत्रणात आहे। आपले वर्तन एक शक्तिशाली शक्ती म्हणून कार्य करते, जे एकतर सकारात्मक कनेक्शन वाढवू शकते किंवा नकारात्मक चक्र कायम ठेवू शकते। आमचे आचरण ओळखून आणि सक्रियपणे आकार देऊन आम्ही निरोगी आणि अधिक परिपूर्ण नातेसंबंध जोपासण्याची गुरुकिल्ली धारण करतो। मित्रांनो, तुम्हाला हे विचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।